अरे जवळ जाऊन बसू दिसत नाही बहुत विलकाता राम राम हा राम पुकारी देखी दुखी दिन पटदारी आधाराम तोरण साधीना पट उरलाही तोरी अतिथीना। हे प्रभू रामचंद्रा, काय सांगावे, कोणी एक महाभयंकर दुष्ट राक्षस आकाश मार्गाने जात असताना त्याच्या खांद्यावर एक सुंदर स्त्री होती, तर ती आपल्या मुखाने हा राम असा शोक करीत असताना तिने माझ्या मुखाकडे पाहून आपल्या पितांबराचा पट फाडून माझ्या अंगावर टाकला. तर हा घ्या तो पट आणि खचित ओळखा पाहू जानकी मातेचा आहे की दुसऱ्या कोणाचा. हे प्रिय जानके वल्लभे, तू मजसी एक वेळ येऊन भेट दे आणि माझ्या देहाचे शांतमन कर बरे. कह सुग्रीवा सुनवू रघुराया सजवू शोक अनवू मन धीरा सब प्रकारे सेवक काई जय विधि मिले भू जानकी आई. हे प्रभू रामचंद्रा, आपण असा शोक का करतात? जानकी मातेविषयी सर्वांचा देह जरी खर्च झाला तरी पण काही हरकत नाही, पण आपण असा शोक मुळीच करू नये. सखा वचन सुनी हरषित रघुपती करुणा शिव कारण कवन बसही मने मोसम का सुग्रीव. हे सखया, तुझे हे प्रीतीचे भाषण ऐकून माझे मन अगदी प्रफुल्लित झाले आहे. तर हे सखया, तुझे श्रीपुत्र धन कोठे आहे ते सांग बरे. नाथ बाली बैठे रहे मिटिले रहे हूँ कछु करने न जाई मैं सुत मायावी तो ही आवा आवेश प्रभु हम कही गावा अर्धी रात्र परद्वार पुकारे वाली रिपु बल सैन्य पारे धावा वाली देखी शोभा मैं पुनीत गए हूँ बंधु संगेला गिरिवर गुहा बैठे दबाई वालियो ही तब एक बुझाई पर के हूँ माही एक पखवा
जाणेवू महिमारा तव मायाने मन खीन विचारा जानायुर बंदूक मारा मासा दिवस तब रायहू रखवारी नीरू सुधीर दावा वदवाली वाली आहे मोही मारे उबाई शीलाद्वार चले हू पराई हे प्रभू रामचंद्र आम्ही दोघे बंधू वाली व सुग्रीव ऋषीमुख पर्वतावर राज्य मंडळासहित विचार करीत असताना कोणी एक महाभयंकर दुष्ट राक्षस युद्धास आला तर आम्ही दोघे बंधू सैन्यासहित त्याच्या पाठीस लागलो तर तो वडील बंधू वाली यास पाहून पळाला आणि एका पर्वताच्या गुहेत शिरला. त्याच्या मागे वडील बंधू वाली हा पण गेला. जाते वेळेस बंधूने मला असे सांगितले की या गुहेच्या द्वारी 15 दिवस वाट पाहत बैस. मी परत न आल्यास बंधू मारला गेला असे समजून आपल्या नगरीस परत जा आणि आपल्या राज्याचा कारभार व्यवस्थित सांभाळ. तर हे प्रभू 15 दिवस काय परंतु 1 महिना वाट पाहिली तर त्या गुहेच्या द्वारी रक्ताचे लोट वाहू लागले. बंधू मारला गेला असे समजून मी आपल्या नगरीस परत आलो आणि येते वेळेस गुहेच्या द्वारी प्रचंड शिळा ही लावली. हे सकया नंतर पुढे काय झाले? वाली ताई मारे ग्रहावा देखी मोही जो भेद बनावा रिपु समान मोही मारे उबाई हरिली निसी सर्वस्वरुणाई श्री रघुवीर कृपाला बनन्य होई मोरया काला यही शाप तो ही आवत नाही तदवी संचित राहू मनमोई. हे प्रभू रामचंद्र नंतर वाली हा 6 महिन्याने त्या दुष्ट राक्षसास मारून परत आला तर त्या दिवसापासून त्याने मजशी वैरखार सामना सुरू केला आणि माझेशी पुत्रधन हिसकून मलाही फार मारले. तर मी त्याच्या भयाने 6 महिन्यापासून इकडे तिकडे भटकत आहे. तर या ठिकाणी त्याला मातंग ऋषीचा शाप असल्यामुळे तो येथे येऊ शकत नाही म्हणून मी निर्भयपणाने राहत आहे. सुना सुग्रीव मैं मारे बाली एक ही बान ब्रह्मा वृंद शरण गहू उभराहू प्राण. हे सकया तुझे हे दुःखाचे भाषण ऐकून माझे बाहू अगदी स्फुरत आहेत. हे सकया
तो जरी ब्रह्मवृंदांना शरण गेला असेल तरी तू मुळीच घाबरू नकोस. जाऊन त्या दुष्टवालीवाशी युद्ध कर म्हणजेच झाले. यही दुःख प्रभु दिनानुरात्री चिंता बहुत जळताती छाती. हे प्रभू रामचंद्रा, अशा या दुःखाने माझी छाती रात्रंदिवस जळजळ करीत असते. जेने मित्र दुःखिनी दुःख रे, इनी लोकी पातका उभा रे, अपरा दुःख गिरीसा माझ्या मित्र के दुःख मेरू समाजा. हे सकया, जो मित्राचे दुःख पाहून दुःखित होत नाही, अशा मित्राचे मुख पाहण्यास सुद्धा पातक लागते. अरे, स्वतःचे दुःख रजकणाप्रमाणे पर्वताप्रमाणे असले तरी ते रजकणाप्रमाणे समजावे लागते, आणि मित्राचे दुःख रजकणाप्रमाणे असले तर ते पर्वतासमान समजावे लागते. म्हणून तू मनात कुठल्याही प्रकारे भीती न बाळगता जाऊन त्या दुष्टवालीवाशी युद्ध कर, म्हणजेच मी त्याचा एकाच बाणाने प्राण घेईल. सुनबू रघुराया वाली मरण करे पाया सप्त तारा गई तो कृप निदाना जो वधे सब एक ही बाना चंद्रमंडल करहु तुम थाई पर एक बाण मारहु दाई. हे प्रभू रामचंद्रा, जो कोणी एकाच बाणाने सात ताड छेदी त्याच्याच हाताने वाली हा मारणार, नाहीतर दुसऱ्याने काहीच होणार नाही. हे सकया, सात ताडच काय पृथ्वी सुवधून तुरा लावेन, ही सूर्यवंशाची वाणी आहे. तू मनात मुळीच भीती बाळगू नको. जाऊन त्या दुष्टवालीवाशी युद्ध कर म्हणजेच झाले.